जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। सोयाबीनची खरेदी सरकारने थांबवली की मुद्दाम वाढवून दिली, याबाबत संभ्रम आहे। सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारीला संपली असून अद्याप सरकारने यास मुदतवाढ दिली नाही। नगर जिल्ह्यात चालू हंगामात सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रावर 47,548 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीची उद्दिष्ट देण्यात आली होती। यामुळे एकट्या नगर जिल्ह्यात जवळपास 20 ते 22,000 मेट्रिक टन सोयाबीन शेतकऱ्यांच्या दारात पडून असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे तातडीने सरकारी सोयाबीन केंद्रे सुरू करण्याची मागणी होत आहे। शिर्डी विमानतळावरील धावपट्टीवर सध्या दिवसभर विमानसेवा आणि रात्री रिकार पेंटिंगचे काम सुरू आहे। ते काम पुढील 2 ते 3 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे। ते पूर्ण होताच मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये नाईट लँडिंग सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। अहिल्यानगर शहरामध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानातील माती पूजनासाठी ते नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आमदार शिवाजी करडे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण जगताप आदी उपस्थित होते। कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या वर्षभरात बाबळेश्वर महामार्गाच्या पोलिसांनी कोपरगाव तालुका हद्दीत तब्बल 62 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय। नो पार्किंग, अतिवेग व सीट बेल्ट वापर न करणाऱ्या हजारो वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। कोपरगाव हद्दीत वर्षभर 14 अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 26 जखमी झाले होते। 2023 मध्ये 40 लाख दंड झाला होता। 2024 मध्ये त्यात 22 लाखांची वाढ झाली आहे। पारनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देणार, त्यासोबत घाट माथ्यावर वाहून जाणारे पाणी कृष्णा व गोदावरी खोऱ्यात सोडून सिंचन क्षमता वाढवून 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प महायुतीचा आहे। पारनेरच्या दुष्काळी भागातील सर्व योजना कार्यान्वित करून पठार भागाला पाणी देणार असल्याचं आश्वासन नूतन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील कानूर पठार येथे दिलाय। मंत्री विखे पाटील यांची राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या तालुक्याच्या वतीने सत्कार व पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सत्काराला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, पारनेरचा विकास दहशतीमुळे खुंटला असून तालुका ठेकेदार, माफिया राज आणि गुंडागिरीला बळी पडला आहे। पाणी आणायचे म्हणजे MIDC मध्ये ठेकेदारी करायची नव्हे, असा टोला खासदार निलेश लंके यांचा नामोल्लेख न करता लगावलाय। मुळा नदी पात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पोचे मालक पोलिसांना चकवा देत फरार झालेत। राहुल अभिमान शिंदे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। रावरी नदी पात्रात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळा नदीसह रावरी येथून शनी शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला। त्यावेळी वाळूने भरलेला टेम्पो रावरी पोलिसांनी शनी शिंगणापूरकडे जाताना आढळून आला। पोलिसांनी चालकाला थांबविण्याचा इशारा केला। चालकाने टेम्पो थांबविला असता त्यात वाळू मिळून आली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आणून ठेवलेले लोखंडी अँगल चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी 2 चोरटे व लोखंडी अँगल विकत घेणाऱ्यास बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी 4,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 28 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवारातून
180 लोखंडी अँगलची चोरी करण्यात आली होती। हे लोखंडी अँगल महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणार होते। याबद्दल समृद्धी महामार्गाचे सुपरवायझर मोहन विठ्ठल निगडे यांनी दिनांक 8 जानेवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। नेवासा फाटा येथून राजमुद्रा चौकातून भेंडे कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेल्या ट्रकने मोटारसायकल स्वार वडील व मुलाला चिरडलाय। या घटनेत दोघेही जागीच ठार झालेत। ही घटना रविवारी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली। भेंड्याकडे जात असताना रविवारी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास दुचाकी स्वार अनिल फिलिप दळवी यांचा मुलगा प्रतीक अनिल दळवी हे आपल्या दुचाकीवरून सुरेशनगरकडे जात होते। मोटारसायकलला ट्रकचा पुढच्या चाकाने धडक दिल्याने मोटारसायकल थेट मागच्या चाकाखाली चिरडली गेली। या अपघाताची खबर मिळताच नेवासे पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते। अहिल्यानगर जिल्ह्यात जल जीवन योजनेत मोठा घोटाळा झाला आहे। योजनेत राज्यभरात घोटाळा आहे। योजना ठेकेदार, अधिकारी व जनता यांच्यापैकी नेमकी कोणासाठी हेच कळत नाही। योजनेला केंद्र व राज्य सरकारचा निधी आहे, त्यामुळे केंद्रस्तरीय चौकशी समिती नेमली आहे। देशाच्या संसदेच्या पटलावर जल जीवन योजनेचा घोटाळा मांडणार आहे, असं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं। राजकारणात विरोधकांकडून आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर द्यावे अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे घेतली होती। मात्र विरोधकांच्या टीकेला जास्त महत्त्व न देता विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न होता। त्यामुळे मी शेवटच्या निर्णयापर्यंत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्यासाठी ठाम राहील। त्यामुळे आपल्याला विजय मिळाला असल्याचं प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केलं। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।